गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. मी डॉक्टर अमर पाटील. आज आपण ह्युमन अनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये क्रॅनियल नर्व्ज आहेत त्याच्याबद्दल आपण ट्रिक्सबद्दल आज बोलणार आहोत. मोस्ट ऑफ द टाइम डी फार्मसी आणि बी फार्मसीच्या एक्झामिनेशनमध्ये सेशनल असू दे, सेमिस्टर असू दे किंवा ॲन्युअल एक्झामिनेशनमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. तर कसे? तर त्याच्यामध्ये नेम द second cranial nerve, name the third nerve, cranial nerve, fourth cranial nerve, fifth cranial nerve. Likewise, how many cranial nerves? सो अशा पद्धतीचे क्वेश्चन ज्यावेळी विचारले जातात त्यावेळी नेहमी स्टुडंट्समध्ये कन्फ्युजन राहतं. आणि ते कन्फ्युजन म्हणजे की एक्झॅक्टली आपल्या नर्व्स ज्या आहेत त्या क्रॅनियल नर्व्स आहेत, त्या नर्व्स किती प्रकारचे असतात. तर ॲज ऑफ नाव देअर आर 12 इन नंबर, म्हणजे 12 काय आहेत, क्रॅनियल नर्व्स आहेत. आता नेहमी हा क्वेश्चन राहतो की क्रॅनियल नर्व्स 12 प्रकारचे असतात, परंतु त्याचं नंबरिंग सुद्धा कसं केलं जातं, तर त्याचं नंबरिंग सुद्धा 1 to 12. आता ह्या क्रॅनियल नर्व्स मध्ये फर्स्ट क्रॅनियल नर्व आहे ऑल्फॅक्टरी आहे, सेकंड क्रॅनियल नर्व ऑप्टिक आहे, थर्ड ऑक्युलोमोटर आहे, फोर्थ ट्रॉक्लियर आहे, फिफ्थ ट्रायजेमिनल आहे, सिक्स्थ ॲब्ड्युसन्स आहे, सेवन्थ फेशियल आहे, 8 वेस्टिब्युलो कॉक्लियर आहे, 9 ग्लॉसोफॅरिंजियल आहे, 10th वॅगस आहे, 11th ॲक्सेसरी स्पायनल ॲक्सेसरी आणि 12th वन हायपोग्लॉसम. आता हे सर्व लक्षात कसं ठेवायचं? तर त्याच्यासाठी खूप साऱ्या ट्युटर्स टीचर्सनी निमॉनिक्स तयार केलेले आहेत. त्यातलीच आपण एक निमॉनिक्स आज आपण यूज करणार आहोत आणि त्या निमॉनिक्सचं आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करून या 12 ज्या क्रॅनियल नर्व्स आहेत हे आपण लक्षात ठेवू शकतो. तर काय निमॉनिक्स आहे? निमॉनिक्स म्हणजेच काय, त्याला आपण हिंट्स म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो, ट्रिक्स असं म्हणतो. सो पहिला आपण या ट्रिक्स बद्दल किंवा हिंट्स बद्दल काय स्टेटमेंट आहे ते पाहू. तर हे स्टेटमेंट आहे, ऑन ऑकॅजन ऑफ टी पार्टी the attractive faces of or are girls visitors say hello. आता या ट्रिकचा वापर करून आपण वेगवेगळ्या काय करणार आहोत, 12 क्रॅनियल नर्व्ह स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट आहे ऑन. सो फर्स्ट दॅट इज ऑल्फॅक्टरी. नेक्स्ट ओ ऑकॅजन ऑप्टिक. थर्ड वन अगेन ऑफ, दॅट इज अगेन ओ येतो ऑक्युलोमोटर. त्याच्यानंतर टी मधला हा ट्रॉक्लियर. त्याच्यानंतर पार्टी मधला हा पुन्हा टी घ्यायचा आहे आपण, दॅट इज अगेन ट्रायजेमिनल. देन अगेन अट्रॅक्टिव्ह मधला ए आपण या ठिकाणी घ्यायचा आहे, अब्ड्युसन्स. त्याच्यानंतर फेसेस मधला एफ घ्यायचा आहे, फेशियल. त्याच्यानंतर आपण पाहतोय की फेसेस ऑफ आर द गर्ल्स. ओके, सो गर्ल्स मध्ये आपण बघितलं तर पुन्हा ग्लॉसोफॅरिंजियल आहे. देन व्हिजिटर्स मध्ये व्हॅगस आहे. त्याच्यानंतर से. ओके, और या ठिकाणी तुम्ही हा पण वर्ड वापरू शकता, अलाव. हॅलो. सो अलाव मधला हा ए ॲसेसरी आणि हॅलो मधला हा एच, दॅट इज हायपोग्लासिया. So on occasion of the tea party, the attractive faces of the girls allow visitors to say hello. ओके, तर अशा पद्धतीने या ट्रिकचा वापर करून तुम्ही काय करू शकताय, याच्यावर वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. तर आजपर्यंत कुठल्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर ऑप्टिक नर्व वर खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर कशा पद्धतीने, नेम द सेकंड क्रॅनियल नर्व. आता सेकंड क्रॅनियल नर्व काय आहे, ऑप्टिक आहे. तर हा आपण जो ट्रिक्स आणि हिंट्सचा वापर करायचा आहे आपल्याला, आणि अशा पद्धतीने आपण काय करायचं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो पुन्हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, थर्ड क्रॅनियल नर्वला ऑक्युलोमोटर, फर्स्टला विचारला जाऊ शकतो ऑल्फॅक्टरी. सो याच्यामध्ये कन्फ्युजन काय वेळा विद्यार्थ्यांचं पण होऊ शकतं की पहिला मग ऑल्फॅक्टरी कोणता आहे, ऑप्टिक कोणता आहे, ऑक्युलोमोटर आहे.
तर हा फॉर्म्युला तो यूज केलाय. तर या फॉर्म्युलामध्ये 3 पहिले जे येस आपण बघतो की वर्ड्स आहेत ऑन. ओके, तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीचा जो पहिला येतोय येस, लेट्स बिगिन विथ ऑल्फॅक्टरी. म्हणजे जर आपण एबीसीडी जर वापरत असेल तर एबीसीडी मध्ये आपण बघतो की ABCDEFGHIJKL. सो यल पहिला येतोय. सो लेट्स बिगिन विथ ऑल्फॅक्टरी फर्स्ट वन, देन यम, ओके, ओपी, देन ओपी, पी नंतर येतो आफ्टर यल. सो दॅट इज सेकंड. सो अशा पद्धतीने तुम्ही जर स्टडी करायला गेला तर फर्स्ट क्रॅनियल नर्व आणि सेकंड क्रॅनियल नर्व लक्षात ठेवू शकता. आता इथं कन्फ्युजन आहे, थर्ड क्रॅनियल नर्व कोणते? तर पुन्हा तुम्हाला इथं मी सांगू इच्छितो की ए, बी आणि सी. सर पहिला ए 1 ला येतो, त्याच्यानंतर 2 बी ला येतो आणि सी 3 ला येतो. सो थर्ड क्रॅनियल नर्व जी आहे ती थर्ड क्रॅनियल नर्व ऑक्युलोमोटर आहे. तर अशा पद्धतीनं पहिल्या ज्या नर्व्ज आहेत या पहिल्या नर्व्सवर मोस्ट ऑफ द टाइम्स काय केला जातो, प्रश्न विचारला जातो. अशा पद्धतीनं खूप सारे असे प्रश्न आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो आणि एक्झाम्स मध्ये तुम्हाला काय मिळू शकतं, सक्सेस मिळू शकतं. अधिक आणि इन्फॉर्मेटिव्ह सेशनसाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला काय करा, जॉईन करत राहा की अशा पण खूप साऱ्या या ट्रिक्स आणि टिप्स डिस्कस करत राहू. थँक्यू.